नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर होता संडे आणि आम्ही गेलेलो फिरायला, तर मी त्याचाच आज ब्लॉग बनवला आहे आणि तो ब्लॉग मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. तर माझा ब्लॉग पूर्ण पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही नक्की करा. तर आम्ही आलो होतो पुण्यातील निगडीमधील अप्पूघर या ठिकाणी. तुम्हाला जे PCMCमध्ये राहतात त्यांना सर्वांना माहीतच असेल की अप्पूघर हे ठिकाण PCMCमधील सर्वात फेमस असं एक ठिकाण आहे, जिथे की संडेला भरपूर गर्दी असते. आणि आम्हीही माझ्या मुलीला घेऊन फिरायला जायचं कुठेतरी म्हणून अप्पूघरला आलो होतो. आणि संडे होता तर ही गर्दी अतिशय कमी होती, त्यामुळे आम्ही मनसोक्त असं तिथे फिरलो. आणि लहान मुलांसाठी अगदी छान प्लेस आहे. खूप साऱ्या राईड्स असतात लहान मुलांसाठी, मोठ्या लोकांसाठी भरपूर राईड्स आहेत तिथे. तर आम्ही तिच्यासोबतही भरपूर राईड्स केल्या. तर आपला संडेचा वेळ मस्त घालवण्यासाठी हा प्लेस अतिशय सुंदर आहे. इथे भरपूर लोक येऊनही गेले असतील, त्यांना तर माहीतच आहे. तर आम्ही आलो होतो याच्यासाठी ही राईड करायला. हेलिकॉप्टर राईड आहे लहान मुलांसाठी. अतिशय छान असं हे प्लेस आहे आणि गर्दी नसते, त्यामुळे एवढं काही असं कंटाळवाणं वाटत नाही. संडेला आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला थकल्यासारखं वाटतं, त्यापेक्षा अशा काही छान ठिकाणी निसर्गरम्य परिसर आहे हा अतिशय खरंच छान आहे. तर अशा छोट्या छोट्या राईड्स आम्ही तिच्यासाठी केल्या आणि खूप सारं फिरलो. तर आता आम्ही चाललो होतो भूत बंगल्यामध्ये. तर अप्पूघरमध्ये हे एक प्लेस आहे भूत बंगला. हे बघा, आम्ही तिथेही गेलो होतो. खरं तर हे बघितल्यावर आतमध्ये गेल्यावर भीती वाटते. असं व्हिडिओमध्ये आपल्याला काही वाटत नाही, पण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर हे थोडंसं वाटतं भीती. आणि छान आहे टाईम स्पेंड करायला फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससोबत. खूप छान असं हे प्लेस आहे, निवांत वेळ जाणार आहे. इथे असं काही भूत दाखवतात. काही लोकांना भीती वाटते, काहींना वाटतही नाही. खूप मजा आली होती हे सगळं पाहून. माझ्या मुलीला तर हे सगळं पाहून खूप आनंद झाला होता. आणि त्यानंतर आम्ही आलो भूत बंगल्यामधनं बाहेर. हे बघा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी खूप छान प्लेस आहे. तर आम्ही बसलो होतो आता ट्रेनमध्ये. माझ्या मुलीला इथे बसून खूप छान वाटलं होतं. आम्ही थोड्याशा क्लिप्स काढल्या, त्याच क्लिप मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही आलो होतो दुर्गा टेकडीवर. अप्पूघरमध्येच दुर्गा टेकडी हे एक प्लेस आहे. तिथंही खूप छान वातावरण आहे. तिथे तुम्ही फॅमिलीसोबत खूप छान टाईम स्पेंड करू शकता. खूप छान निसर्गरम्य असा परिसर आहे हा. तिथे स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तिथं प्लास्टिक बॉटल्स हे काही घेऊन जायला अलाऊ नसतं. त्यामुळे हे बघा, आम्ही पेपरवरच असं भेळ घेतली होती आणि खूप एन्जॉय केला. खाऊ घेतला, भेळ घेतली, मक्याचे कणसं वगैरे हे सगळं भेटतं तिथे आणि खूप एन्जॉय केला, मी मजा केली. त्यानंतर आम्ही आलो होतो थेरगावला. हे थेरगावचं बोट क्लब आहे. इथे पुण्यामध्ये 3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता तेव्हा खरं तर हे बोट क्लबचं गार्डन पूर्ण पाण्याखाली गेलेलं आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही जेव्हा आलो तर पाहिलं हे पूर्ण गार्डन पाण्याखाली होतं. इथले जे लहान मुलांसाठी जी खेळणी वगैरे असतात ती पूर्ण पाण्याने भरून गेलेली, त्यामुळे सगळीकडे नुसतं चिखल झालेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता खूप सारा चिखल इथे झालेला आहे. हे गार्डन खूप फेमस आहे. इथे हे बोट क्लबिंगसाठी इथे हे आहे, पण इथे हे बंद होतं आम्ही आलो तर, कारण की हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आणि इथे खूप जास्त चिखल वगैरे साचलेला. त्यानंतर आम्ही जास्त वेळ इथे थांबलो नाही. पण ही प्लेस खूप छान आहे. तुम्ही फोटोशूटसाठी हे प्लेस खूप जास्त फेमस आहे. जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथे गार्डनमध्ये खूप ठिकाणी फोटोशूट चालू होते. तर चला, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.